सिंधी प्रीमियर लीग सीझन 7 यावर्षी सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्येच पिंपरी चिंचवडमध्ये सिंधी प्रीमियर लीगचे संघाचे काही मालक आपल्यासोबत आहेत आणि काही त्यांचे ज्यांनी आयोजन केलेलं आहे सिंधी प्रीमियर लीगचं ते सुद्धा आपल्यासोबत आहे आणि त्यांनी आपल्याला या सिंधी प्रीमियर लीगच्या बाबतीत आपल्याला काही माहिती देणार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे। जवळपास आपण गेले 6 वर्ष सिंधी प्रीमियर लीग भरवतात, अनेक उपक्रम चांगले राबवलात तुम्ही आणि तुमच्या सिंधी प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडू तयार होत आहेत। काय सांगाल की मागच्या 6 सीझनमध्ये तुम्ही असं वेगळं काय उपक्रम केलेला आहे? मागच्या 6 वर्षी जे आम्ही तुम्ही बघणार तर जवळपास प्रत्येक सीझनला 192 लोक खेळतात। तर प्रत्येक वर्षी आम्हाला 20 ते 25 छोटे बाळ जे आहे, जे आता तरुण आहे, 18-19 वर्षाचे झाले आहे, ते येऊन आमच्या टुर्नामेंटला खेळतात आणि त्यांना एक्सपोजर भेटते। आमच्या इथं महाराष्ट्र रणजीमध्ये खेळलेले कॅप्टन रोहित मोटवानी पण आमच्या सिंधी प्रीमियर लीगचा भाग होते। यतीन मंगवानी जो अंडर-19 इंडियाचं टीमचा पार्ट होता, तो पण आमच्या सोबत ह्या वर्षी पण खेळणार आहे। त्याचं 3रं वर्ष यावर्षी तो खेळतोय आपल्यासोबत। तर तुम्ही जवळपास बघणार तर आपल्या इथं जे बाळ आहे त्यांना आम्ही प्रोत्साहन देऊन पुढं काहीतरी प्लॅटफॉर्म देऊ, तेच आमचं मिशन होतं। एकंदरीत या सिंधी प्रीमियर लीगमध्ये किती संघ खेळणार आहेत आणि महिलांचाही कसा सहभाग असेल? आणि ते 16 टीम आहे मेन्समध्ये आणि वुमेन्समध्ये 7 टीम आहे आणि टोटल मॅचेस जे होणार ते 63 मॅचेस मेन्सच्या होणार आणि वुमेन्सचे 24 मॅच होणार आणि हे संघ चालू होणार 10 एप्रिलला आणि 3 मेला फायनल होणार। फायनलमध्ये दोन्ही मेन्स आणि वुमेन्स दोन्हीचा फायनल एका दिवशी होणार। एकंदरीत मागच्या जे 6 वर्षाचा वेगळा काय अनुभव आहे का, तुम्हाला काय सांगता येईल? वेगळं हेच आहे की आम्हाला प्रत्येक वर्षी नवीन टॅलेंट दिसायला भेटतोय। अगोदर बाळं गल्ली क्रिकेट खेळत होते कारण आमच्याकडे रस्त्यावर गाड्या नव्हत्या। आता बाळांना काही रस्त्यावर खेळायची काही सोय नाही, तर ग्राउंडमध्ये कोण गेलं तर त्यांना मेंबरशिप फीस भरावी लागते। ती मेंबरशिप फीस तुम्ही बघणार तर 10 ते 15 हजार प्रत्येक महिन्याला आहे। तर बरेच लोक आहे जे खेळू शकत नाही, ते अजूनही कुठेतरी गल्लीमध्ये काहीतरी खेळत आहेत, त्यांना एक्सपोजर भेटत नाही, तर ते येऊन इथं आपल्यासोबत मोठ्या टुर्नामेंटचा भाग होत आहे आणि त्यांना एक्सपोजर भेटतंय। आणि दुसरं वेगळं असं होतंय, आम्ही आमच्या टुर्नामेंटमध्ये आम्ही काही कोणाला प्राईज देत नाही। आमचे जे काही पैसे उरतात नंतर आम्ही ते जाऊन कुठं ना कुठं डोनेट करतो। मागच्या 3 वर्षी आम्ही ANP फाउंडेशनला 2 डायलिसिस मशीन दिलेले आणि त्यांना रिक्वेस्ट केली होती की आमच्या थ्रू जे काही तुमच्याकडे पेशंट आले त्यांना डायलिसिस फ्रीमध्ये द्यावं, तर त्यांनी ते पण मान्य केलं होतं। आणि मागच्या वर्षी आम्ही एक ॲम्ब्युलन्स पण डोनेट केलं, तर समाजाचं कार्य पण होतोय आणि समाजाचा उद्धार पण होतोय आणि लोकांना प्रोत्साहन पण भेटते। तर हे आमचं मागच्या 6 वर्षांचं काम आहे। एकंदरीत या खेळामधून समाजाचं कामही होते चांगल्या प्रकारे आणि आमच्या खेळाडूंचं एक प्रोत्साहन वाढवून त्यांच्या व्यायामाच्या दृष्टीने त्यांचं शारीरिक जी तंदुरुस्ती आहे ती यातून चांगल्या प्रकारे होते। त्यामुळंच आमच्या सिंधी प्रीमियर लीगला एक चांगलं कुठंतरी पाठबळ मिळते आणि आम्हाला त्यातून प्रोत्साहन मिळत असल्याचं या ठिकाणी या संघांचे काही आयोजक सांगत आहेत। कॅमेरामन वैभव साळुंकेसह गणेश शिंदे, न्यूज 24 महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड।